नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सैलानी बाबा यांचा फातिया कार्यक्रम पार पडला. परभणी ते पाथरी रोडवरील सिंहगड रेंग फार्म हाऊस येथे रविवारी दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता बाबा सैलानी यांचा फातिया कार्यक्रम भक्तिभावात आणि शांत वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आमदार राहुल पाटील आणि त्यांच्या पत्नी संप्रिया पाटील यांच्या हस्ते दर्ग्याला चादर चढून गुलाब पुष्प अर्पण करून आणि आशीर्वाद घेऊन करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनीही दर्ग्यात दर्शन घेऊन प्रार्थना केली. कार्यक्रमात माजी आमदार सुरेश देशमुख, उपमहापौर भगवान वाघमारे, बालाजी फुलारी, देवा महामुनी, मंजुषा भनभने आणि लक्ष्मणराव रेंगे पाटील यांनी आमदार राहुल पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबा सैलानी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. परिसरातील अनेक भाविक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजनही व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. यावेळी भाविकांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आणि बाबा सैलानी हे मुस्लिम असले तरी हे सर्व हिंदू धर्मातून त्याला लोक मानणारे आहेत. आणि त्यामुळे राहुल पाटील साहेब व त्यांच्या पत्नी माझे भाची साहेब त्याही सुद्धा त्यांनी अर्जुन दोघांनीही बाबा सैलानीची पूजा केली व त्यांना फुलाची चादर चढवली. आणि त्याबद्दल पुढे मी मामा त्यांचा म्हणून बाबाला एवढं साकडं घातलं की पुढे माझा भाचा मंत्री होऊन इथे तुमच्या फुल चढवायला यावा, हे मी देवाला साकडं घातलेलं आहे बाबा सैलानीला. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.